आपल्या श्रीगोंदा तालुक्याचं आराध्य दैवत श्री संत शेख मोहम्मद महाराज ची दरवर्षाप्रमाणे जी यात्रा भरते, सदरची यात्रा शांततेत, उत्साहात आणि व्यवस्थित आनंदात पार पाडावी यासाठी माननीय DYSP लोखंडे साहेब, आपल्या तालुक्याचे माननीय तहसीलदार डोंगरे साहेब, शिवा मॅडम, मी पोलीस निरीक्षक म्हणून, तसेच इतर विभागाचे प्रतिनिधी सर्वांनी मिळून ही मीटिंग आयोजित केली होती। सर्व विभागांनी काय काय करावं, कोणाकोणाच्या NOCs काय काय आहेत, जबाबदाऱ्या काय काय आहेत, हे तहसीलदार डोंगरे साहेब आणि मी सर्वांना विस्तृतपणे सांगितलेलं आहे। ज्या सूचना रिपीट केलेल्या आहेत त्यातल्या महत्त्वाच्या काही सूचना आहेत ज्या सर्वांसाठी, तुमच्या आमच्या सर्वांसाठी लागू आहेत आणि त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। महत्त्वाचा मुद्दा आहे जे ध्वनी क्षेपक लावले जातात किंवा वेगवेगळे आवाजाचे, त्याच्यामध्ये बँड असेल किंवा इतर जे असेल, ह्या सर्वांना स्ट्रिक्टली सांगण्यात आलेलं आहे। मी 1 आठवड्यापूर्वी पण सूचना केलेल्या होत्या, पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून शांतता कमिटीलाही सर्वांना सांगितलेलं आहे, यात्रा कमिटीलाही सांगितलेलं आहे आणि प्रशासनाला पण सांगितलेलं आहे। आपल्या तालुक्यातील तसेच राज्यातील 10वी 12वीच्या ज्या बोर्ड्स एक्झाम आहेत त्या मुलांच्या परीक्षा चालू आहे, त्यामुळे कुठलाही पब्लिक डिस्टर्बन्स होणार नाही आणि कुठलंही वाद्य जे आहे ते आमच्या NOC शिवाय लागणार नाही। अन्यथा अशा गाड्या सार्वजनिक ठिकाणी उभ्या दिसल्या त्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला तरीही त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे, हे मात्र 100%। की यावेळी बायपासची काही जागा जी आहे ती त्या विशिष्ट ज्यांची मालकी आहे त्यांचं तिथे काम सुरू आहे, त्यामुळे आपण शनी चौकात एक पोलीस चौकी ठेवतो आणि बायपासला एक पोलीस चौकी ठेवायचो पाळण्यांजवळ। तर आत्ता जी पाळणे आहे त्यांचा दुसरा विभाग भूविकास बँकेची जी जागा आहे, पोलीस स्टेशनची, पोलीस लाईनची जी जागा आहे त्याच्या पलीकडच्या बाजूने असणार आहे, त्याही ठिकाणी आपण पोलीस चौकी ठेवण्याचा प्रयत्न करू। जर आपण पार्किंगचे नियम व्यवस्थित पाळले आणि सर्वांनी गाड्या व्यवस्थित लावल्या आणि पायी येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना आणि इतर सर्व बंधू भगिनींना जागा व्यवस्थित उपलब्ध करून दिली आणि शिस्तीचं पालन केलं तर मला वाटतं कुठलीही अडचण येणार नाही। प्रशासनाकडून वैद्यकीय पथक, ॲम्ब्युलन्स म्हणजे फायर फायटर, या सर्व ज्या गोष्टी आहेत या सर्वांचं पूर्वनियोजन केलेलं आहे। सर्वांना आम्ही प्रशासनाच्या वतीने पत्रव्यवहारही करत आहोत। आपण संपूर्ण यात्रा परिसरात शिवा मॅडमच्या आणि नगर परिषदेच्या माध्यमातून CCTV लावत आहोत। हे CCTV मध्ये तर सर्वजण कॅप्चर होणारच आहोत, पण यामध्ये एक महत्त्वाची सूचना आहे, कोणतंही गैरकृत्य करताना कोणीही कुठे सापडल्यास ज्या 3 पोलीस चौक्या आणि 4थं पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी ते निदर्शनास आणून द्यावं, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येतील। आणि सर्वात महत्त्वाची सूचना आहे, यात्रा जी आहे ही यात्रातले जे स्टॉल्सवाले जे येणार आहेत, दुकानदार, पाळण्यावाले, हे सर्व जे आहे तर हे सर्व सार्वजनिक जागी लावण्यात येणार आहे, त्यामुळे कुणीही त्यांच्याकडे पैसे मागू नये अशी तक्रार पोलीस स्टेशनला आल्यास संबंधितांवर खंडणीचे आणि प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, गुन्हे दाखल केले जातील।